आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी आपण बघतोय विरोधी पक्षाने अपेक्षेप्रमाणे जशी काल आपली भूमिका जी त्यांनी स्पष्ट केलेली होती तर त्यानुसार आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवरती हे सगळे विरोधी पक्षाचे सदस्य जमलेले आहेत। भाजपचे नेते आपण बघतोय यामध्ये आमदार आणि दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी करत ते घोषणाबाजी करताना दिसतात। हातात जे बॅनर त्यांच्या दिसतात त्या बॅनरवरती नवाब मलिक आणि दाऊदचा फोटो आहे आणि नवाब मलिक यांचा राजीनामा घ्याच अशी मागणी या घोषणाबाजी करत असताना ते करताना आपल्याला दिसतात। त्यामुळे एकूणच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं असेल याचा अंदाज जो आहे तो या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून येतोय। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे हे आंदोलन होताना आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, कालच विरोधी पक्षाने चहापानावरती बहिष्कार टाकत वेगवेगळे मुद्दे जे ते पत्रकार परिषदेत मांडलेले होते आणि अपेक्षेनुसार आजचा पहिला दिवस आपण म्हणतोय की घोषणाबाजीचा दिसतोय, म्हणजे एकूणच हे आंदोलन वादळी ठरणार का? अगदी खरं विशाल, आपण मगाशी जसं सांगितलं होतं 10:15च्या सुमारास हे आंदोलन सुरू होणार होतं। अगदी तसंच हे आंदोलन सुरू झालं आहे। विरोधी दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली जाते। नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी विरोधी पक्षाच्या वतीने केला गेला होता आणि आता ईडीनं त्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळं नवाब मलिक यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी गेले काही दिवस भाजपचे जे सगळे आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत ते लावून धरत आहेत, परंतु त्याकडे महाविकास आघाडी लक्ष द्यायला तयार नाही। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पाहतो आहोत की विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि महाविकास आघाडी सरकार राजीनामा घेत नाही म्हणून महाविकास आघाडी सरकारचा सुद्धा निषेध केला जातो। थोड्याच वेळात राज्यपाल येणार आहेत आणि त्यामुळे राज्यपालांच्या येण्यापूर्वी हे आंदोलन संपवणं गरजेचं होतं। त्यामुळे आपण पाहतोय की राज्यपालांच्या येण्याच्या पूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे आणि दोन्ही विरोधी पक्ष नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। याच विषयी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके देखील थेट विधान भवन इथून आहेत। स्वाती, तुझ्याकडे काय अपडेट? पहिला दिवस आपण बघतोय घोषणाबाजीची ती विरोधी पक्षाची सुरू झालेली आहे, म्हणजे एकूणच हे अधिवेशन वादळी ठरणार असंच दिसतंय। नक्कीच आपण बघतोय कारण सगळ्यात मोठा मुद्दा जो आता विरोधी पक्षानं भाजपनं उचललेला आहे तो म्हणजे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी दाऊद सरकार या अशा पद्धतीनं या सरकारला पोटी करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षांकडनं होतो आणि तशाच पद्धतीनं भाजपचा जो आहे तो पलटवार असणार आहे किंवा तशाच पद्धतीनं टीका केली जाणार आहे। काही वेळातच या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री हजर राहणार असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि तशी तयारी पण इथं केलेली आपल्याला बघायला मिळते। जर आपण बघितलं इथे आपण लक्ष दिलं की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कदाचित मुख्यमंत्र्यांना पोहोचता येणार नाही आहे म्हणून खालीच महाराजांचं तैलचित्र लावण्यात आलेलं आहे आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जातील आणि त्यानंतर तिथे तैलचित्राला हार अर्पण केल्यानंतर मग अभिभाषणासाठी राज्यपालांच्या अभिभाषणासाठी ते मध्यवर्ती जे दालन आहे विधान भवनाचं त्या दालनात जातील। सध्या तरी आपण बघितलं की हळूहळू सगळे मंत्री आणि आमदारांचं येणं सुरू झालेलं आहे। विधान परिषदेचे आमदार ही हळूहळू येतात। आपण बघितलं एक साधारण 11:15च्या सुमारास मुख्यमंत्री येतील असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा मोठा ताफा पोलिसांचा मोठा बंदोबस्त पण इथे आपल्याला बघायला मिळतोय। जसं आपण म्हणतोय की वादळी अधिवेशन होणार आहे याच्या मागची खूप जर आपण कारणं बघितली की नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री यांना झालेली अटक आणि त्यांचा राजीनामा सरकारनं न घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं याच्या विरोधामध्ये भाजप आंदोलन करते, पण त्याचबरोबर
भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, TET आणि आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये झालेले घोटाळे असतील, या अशा अनेक अगदी आणि ST कर्मचाऱ्यांचा इतके महिने लांबलेला संप, या अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरतील किंवा प्रचंड त्यावरून वादावादी होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे एकतर करोनाच्या काळातलं हे असं सगळ्यात मोठं अधिवेशन आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण याच्या आधीचे अधिवेशन फार तर 5 दिवसांचं मोठं अधिवेशन झालेलं आहे। त्यामुळे 3 आठवड्यांचं पहिल्यांदा इतकं मोठं अधिवेशन होते। साहजिकच आहे या सगळे जे प्रश्न, जसं अजित पवारांनी आपल्याला माहिती आहे की काही तासांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये उल्लेख केला की या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आमची सगळी तशी तयारी झालेली आहे। आदल्याच दिवशी डिनर डिप्लोमसी महाविकास सरकारची झालेली आपल्याला बघायला मिळालं, जिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी या सगळ्या जे विधान परिषद आणि विधानसभेचे जे आमदार होते, मंत्री होते, त्यांना एकूणच संबोधित केलं आणि या संबोधनादरम्यान विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर टीका करतानाचं आपल्याला वक्तव्य ऐकायला मिळालं। एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर विरोधी पक्ष या टीका करायला आणि आरोप करायला तयार आहे आणि या टीकेला आणि आरोपांना उत्तर द्यायला महाविकास सरकार जे आहे ते तयार आहे। त्यामुळे यांच्यामध्ये फार मोठा आपल्याला वाद होताना बघायला मिळणार आहे। एकतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पण 9 मार्चला होणं अपेक्षित आहे, पण राज्यपालांना पत्र देण्यात आले, पण अजूनही त्या राज्यपालांनी पत्राला उत्तर दिलेलं नाही आहे आणि म्हणूनच की या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे गाजतील, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना बघायला मिळते। जसं आता आंदोलन विरोधकांनी सुरू केलेलं आहे, पहिलाच दिवस या अधिवेशनाचा आणि सरकारवर दाऊदचं सरकार या अशा पद्धतीनं आरोप करत घोषणाबाजी केली जाते। विशाल, साधारण सभागृहाचं कामकाज विरोधकांची अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघतोय। दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याकडे। स्वाती, हे कारणास्तव स्वातीशी आपला संपर्क होत नाही, पण तिच्याकडनं आपण याबद्दलचा अपडेट जाणून घेऊच। पण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। थोड्याच वेळात राज्यपाल जे आहेत ते या अधिवेशनाची सुरुवात त्यांच्या अभिभाषणाने होत असते आणि त्याच्या अगोदरच आपण विरोधी पक्ष अपेक्षेप्रमाणे काल जसं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली होती की नवाब मलिक यांचा राजीनामा त्यांनी घ्यायलाच हवा आणि या विषयाला घेऊन आम्ही रण उठवू, संघर्ष करू, आंदोलन करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हे सगळे विरोधक एकत्र येऊन घोषणाबाजी करताना दिसतात। सगळ्यात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत। स्वाती, आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी। नक्कीच आपण तेच म्हणतो, जिथे आपण वादळी हा शब्द वापरतो त्याचा अर्थ हाच आहे की अनेक प्रश्नांवरनं विरोधक आक्रमक होतील आणि त्यामुळे आपल्याला हे असं चित्र सातत्यानं बघायला मिळणार आहे। आता जर आपण बघितलं की नुकतंच आशिष शेलार आपल्याला वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार खरं तर अर्पण करतानाचं दृश्य आपण इथे बघू शकतो। त्यानंतर त्यांच्या मागोमाग देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते गेल्याचं दृश्य आपण याच्यातून बघू शकतोय। एकूणच राज्यपाल येण्याआधी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि कारण राज्यपाल येण्याच्या आधी आंदोलन हे संपवणं हे अपेक्षित होतं, त्यामुळे आंदोलन संपल्यानंतर आता ही सगळे विरोधी पक्ष जो आहे तो थेट महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतानाचं दृश्य आपण बघतोय आणि तिथेही त्यामुळे जसं आता आपण हा पहिल्याच दिवशी जो मुद्दा गाजला किंवा पहिल्याच दिवशी
ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं विरोधी पक्षांकडनं, हे आंदोलन आपण बघतोय ते आहे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आणि विरोधी पक्षाकडनं ही सतत अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले जातील किंवा नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली जाते विरोधी पक्षाकडनं आणि तेच दृश्य आपल्याला इथे बघायला मिळते की कशा पद्धतीनं आता जसं मुख्यमंत्री येणार आहेत, एका बाजूला आंदोलन पण सुरू आहे, राज्यपाल येतील काही वेळातच आणि पोलिसांचाही मोठा इथे बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच या अधिवेशनात जे मुद्दे गाजणार ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप असेल, अनेक परीक्षांमध्ये झालेले घोळ असतील, नवाब मलिकांची झालेली अटक असेल, भ्रष्टाचारांचे आरोप असतील, या अशा अनेक बाबींवरून विरोधक आक्रमक होणार आहेत आणि या महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं असेल, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतीलच। पण स्वाती, या अधिवेशनात एकूणच कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील असं वाटतं? आज आपण पहिलाच दिवस बघितला तर आपल्याला हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एसटी विलिनीकरणाचा जो काही 3 सदस्यीय समितीचा जो अहवाल होता त्याला कॅबिनेटनं मंजुरी देणं आवश्यक होतं, तो पब्लिक करण्यासाठी, तो सार्वजनिक करण्यासाठी। हा अहवाल सार्वजनिक करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कारण तो आता काही वेळातच सभागृहात समोर मांडला जाईल, याचा अर्थ तो त्याची प्रत सगळ्यांना अवेलेबल होईल। त्याच्यामुळे या संदर्भात कारण याच्या आधीची आपण या अहवालामधले महत्त्वाचे मुद्दे जे आपण सगळ्यांसमोर आणले न्यूज 18 लोकमतनं की कशा पद्धतीनं सरकार या विलिनीकरणाच्या विरोधात आहे। सरकारचं म्हणणं आहे की या 93,000 कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी सेवेमध्ये समावेश करता येणार नाही आणि जेव्हा हा मुद्दा इथे चर्चेला येईल किंवा हा जो अहवाल ठेवला जाईल तेव्हा साहजिकच आहे विरोधी पक्षाकडून पण आक्रमक त्यावर पवित्रा घेतला जाईल। पण त्याहीपेक्षाही आझाद मैदानात जिथे आंदोलनात बसलेले लोक आहेत किंवा राज्यभरामध्ये एसटीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं नेमकं काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं आहे कारण 11 तारखेला सुनावणी आहे, 11 मार्चला हायकोर्टात सुनावणी आहे, त्यामुळे हा एक असा मुद्दा असेल। त्यानंतर आपण बघतो की ईडीच्या कारवाईदरम्यान अनेक मंत्र्यांच्या घरी टाकलेले छापे असतील, त्याचबरोबर ज्या परीक्षांमधले जे घोळ आहेत कारण आताही आपण बघितलं की जसं 10वी-12वीच्या परीक्षांचे ज्या अपघात झाला टेम्पोला उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका घेऊन जात असताना, त्याच्यामुळे त्यांच्या बदललेल्या ज्या तारखा आहेत, त्यामुळे असे अनेक मुद्दे किंवा असे आयतं खोलीत विरोधी पक्षाला मिळालेला आहे आणि त्याचा जर वापर न झाला तरच ते नवल वाटेल कारण या सगळ्या मुद्द्यांचा विरोधी पक्षाकडनं एकतर याचा वापर केला जाणार आहे। या आधी मागच्या अधिवेशनामध्ये असं सांगण्यात आलं होतं की हे अधिवेशन नागपुरात घेण्यात येईल, पण तसं झालं नाही, हे अधिवेशन मुंबईतच घेण्यात आलं आणि करोनाचं कारण देण्यात आलेलं आहे। पण एकूण आपण बघितलं की करोनाची परिस्थिती आता जर बघितली की मुंबईसारख्या अतिदाटीच्या शहरामध्ये पण करोनाचे बाधित रुग्ण अत्यंत कमी आहेत आणि राज्य सरकारनं तसंही नोटिफिकेशन किंवा परिपत्रक काढत मुंबईसह इतर आणखी 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवलेले आहेत। फक्त जी अट आहे ती 2 लसीकरणाची डोस घेतल्याची, तुम्हाला कुठेही जायचं असेल पण तुम्हाला 2 लसीकरणाच्या मात्रा घ्यायच्या आहेत। त्यामुळे एका बाजूला सगळीकडे खुलं केलं जाते पण दुसऱ्या बाजूला मात्र नागपुरात अधिवेशन होत नाहीये, हाही मुद्दा आहे। त्यामुळे अशा अनेक बाबींवर विरोधक आक्रमक होतील आणि हे जे अधिवेशन आहे ते नुसतं वादळी अतिवादळी होईल। एकतर आपल्याला माहिती आहे की हे बजेट अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं स्वाती तू म्हणालीस वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधक प्रश्नही उपस्थित करतील आणि त्याची सुरुवात आपण बघतोय की आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक घोषणाबाजी करताना दिसतात। धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल। आम्ही वेळोवेळी तुझ्याकडे अधिवेशनाचा अपडेट घेण्यासाठी येत राहू। यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।